CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। आपण सध्या ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत अनेक गावांना भेटी दिल्या आहेत आणि अशाच भेटी देत आहोत। दरम्यान आपण आलोय तालुका कवठेमहांकाळच्या रांजणी या गावी आणि इथल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण आढावा घेत आहोत। यामध्ये काही विरोधक आहेत, काही सत्ताधारी आहेत, काही सामान्य नागरिक आहेत। इथल्या गावाचा विकास झाला, काही समस्या याबाबत आपण जाणून घेणार आहोत आपल्या या नागरिकांकडून। तेव्हा आपण सुरुवातीला जाणार आहोत। आपलं पहिलं नाव सांगा। विकास भोसले। सध्या आपल्या गावामध्ये जे गट आहेत, पॅनल आहेत, त्यांबद्दल थोडक्यात सांगा। ज्या गावामध्ये असं कुठल्याही पक्षाचं पॅनल लागत नाही, इथं सर्व पक्ष मिळून पॅनल लावलं जातं। खासदार संजय काका पाटील या तालुक्याचे आमदार सुमंत आहे, काँग्रेसचे काही नेते आहेत, सगळं जर मिळून सर्व पक्षीय गावात पॅनल लागलं जातं। आत्तापर्यंत इतिहास आहे की राजकारण हे थोड्या दिवसासाठी असतं। ज्या दिवशी इलेक्शन संपेल त्या दिवशी आमच्या गावात कुठल्याही प्रकारचं राजकारण होत नाही, सर्वजण मिळून मिसळून काम करत असतात। सध्या कोणते पॅनल उभे आहेत आता? अजून तर काय त्याचं चित्र स्पष्ट नाही आहे। आम्ही काही ठिकाणी बिनविरोधचा प्रस्ताव मांडलेला आहे। उद्यापासून अर्ज भरायला चालू होईल, त्यानंतर ज्या दिवशी अर्ज भरून होतील त्यानंतर बघू। आम्ही बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला, त्या संदर्भात काय होते बघू। असं वाटतं की बिनविरोधसाठी आम्ही जास्तीत जास्त सर्वजण मिळून प्रयत्न करतो आहे। यशस्वी होईल का नाही होईल तो नंतरचा विषय, खरं आम्ही प्रयत्न करतो त्या हिशोबाने। सध्या गावाचे जे विद्यमान सरपंच होते, म्हणजे जे आता तुम्ही म्हणला विसर्जित झालेली आहे पॅनल, तर त्यामधले जे त्यांनी जो विकास केला याबाबत आपण काय सांगाल? त्याच्यावर बोलण्यासारखं काही असं नाही आहे आता, कारण बऱ्याच जणांना माहिती आहे की गावाला माहिती आहे, त्यावेळेला आता बोलणं काय चुकीचं आहे ते, कारण त्यांच्या विरोधात मी इलेक्शन लढलो, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे। त्याच्याबद्दल बाकीचे काय त्यांच्या विरुद्ध बोला म्हणत नाही, त्यांनी केलेला विकास हा तुम्हाला काय वाटते, समाधानकारक आहे की नाही? नाही, समाधानकारक तर नाहीच आहे, कारण मी सांगण्यापेक्षा बाकीचे तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या। बाकीचे आहे तिथं 2-3 डेपोट आता तुम्ही आता विरोधक म्हणून किंवा बिनविरोध होईल, तुमची जे काही निवडणूक होईल, पण तुम्हाला काय वाटते तुमच्या गावचा आणखी विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे? हे गाव तालुक्यात सगळ्यात मोठं गाव आहे। कवठेमहांकाळच्या तालुक्यानंतरचं सगळ्यात मोठं गाव रांजणी आहे। त्या गावचा विकास म्हणावा तसा झालेला नाही। आत्तापर्यंत बऱ्याच इलेक्शन झाली, बरेच लोक येऊन गेले, सत्ताधारी येऊन गेले, विरोधक येऊन गेले, पण झालेलं नाही। कारण आमची सर्वांची तरुणांची आता इच्छा आहे की गावचं बिनविरोध होऊन गावचा चांगला विकास व्हावा, गाव कुठं चांगल्या पदवीवर का। गाव सैनिकांचं गाव आहे, घरटी सैनिक आहे, प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यात आमच्या इथं सैनिक आहे। त्या हिशोबाने आमच्या गावात झालेला नाही विकास। आमची एवढीच इच्छा आहे की जे कोण सत्तेवर येईल त्यांनी चांगला विकास करावा, एवढीच आमची इच्छा आहे। सैनिकांचं गाव म्हणून फक्त सांगली जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रभर आहे असं आपल्याला या काकांनी सांगितलं। तर हां, मग सैनिकांसाठी आपल्या इथं काय उपाययोजना केलेल्या आहेत का? आता मला काय बोलते ह्याला सांगा। सैनिक कुठे आहेत? सैनिकासाठी इथं कवठेमहांकाळ तालुक्याला CID कॅन्टीन आणलेलं आहे। इथले गावचे एक कर्नल साळुंके साहेब म्हणून होते, त्यांनी CID कॅन्टीन इथं आणलेलं आहे आणि सैनिकासाठी ते एक फॅसिलिटी त्यांनी साध्य केली। आता एक उदाहरण घ्यायचं तर सैनिक टाकळीला जसं सैनिक टाकळी केलं, कारण हर घरटी एक माणूस सैन्यात असतो, मग तशाच पद्धतीनं आपल्या इथं आहे। मग तसं तुम्हाला वाटत नाही का आपल्या रांजणी गावचंही असंच काहीतरी विशेष व्हावं की जेणेकरून आपल्या गावाचं नाव सैनिकांसाठी यावं? इथं वार मेमोरियल बनवायसाठी प्रस्ताव मांडलेला आहे। गावाने माळाच्या शाळेवर का नाही तिथे थोडी त्यांना जागा दिलेली आहे, पण आता सध्या अजून तर काय नाही, माझी सैनिक संघटना उभा राहिलेली आहे, त्यातून आता हळूहळू मोठं इम्प्रूव्हमेंट होऊन जाईल। तुम्ही मला सांगू शकता का, आता महिला सक्षमीकरणासाठी लघु उद्योग प्रकल्प राबवले जातात, फक्त महाराष्ट्र शासन नाही तर केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना आहेत, तर महिला सबलीकरणासाठी आपल्या गावामध्ये काय काय आहे? या रांजणी गावच्या इलेक्शनच्या संदर्भात आपण सगळेजण या ठिकाणी आलेला आहात। पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमचा प्रश्न महिलांच्या संदर्भात आहे, अभिमानानं सांगावं असं वाटतं की आमच्या गावातला प्रत्येक घरटी एक व्यक्ती देशाच्या संरक्षणासाठी बाहेर असतो आणि त्यावेळेला आमच्या इथल्या भगिनींच्या वरती त्या घराची संपूर्ण जबाबदारी असते आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की आमची सगळी कुटुंब त्या भगिनीने आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने चालवल्यात। हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। हे करत असताना आम्ही म्हणजे हे सगळ्या युवकांच्या मार्फत आमच्या सगळ्या मंडळाच्या मार्फत आम्ही ज्या ज्या वेळेला कार्यक्रम घेतो त्यावेळेला आमच्या असं लक्षात येतं की आमच्या इथल्या जवळपास 2000 महिला अशा आहेत की जे घर सांभाळून स्वतःच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह
चं साधन तयार करतात असे बऱ्याच महिला आमच्या ठिकाणी आहेत आणि ह्याचा आम्हाला साथ अभिमान आहे. महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात तुम्ही बोलायचं म्हटलात तर आमच्या इथं असणारी पूर्वपारापासून चालत आलेली बुरखा पद्धत होती. ती बुरखा पद्धत बाजूला झुगारून सुद्धा महिला आमच्या पुढे येत आहेत आणि ही महिला सक्षमीकरणाचंच एक घोतक आहे, लक्षात घ्या. तसं नाही आहे, लघु उद्योग दिले जातात. लोणची करणे, पापड करणे, लहान मुलांना आपण काहीतरी खाऊ वाटपाचा डबा, आता अंगणवाड्यामध्ये जे खाऊ वाटप केलं जातं त्यामध्ये अशी प्रयोजन आले की तिथल्याच महिलांनी जर ते लहान मुलांचा खाऊ वाटप तो तयार केला तर त्यांनाही त्याचं मानधन मिळेल, त्यांना कुठंतरी रोजगार मिळेल. अशा काही गोष्टी, कारण कसं आहे, घरातला माणूस मिलिटरीत गेला म्हणजे काय घर चाललं असं होत नाही. त्या महिलेला कुठून ना कुठं तरी आर्थिक चणचणी भासत असते. मग लघु उद्योग करून त्या महिलेला कुठंतरी सक्षम होण्यासाठी हा एक कुठंतरी म्हणजे महाराष्ट्र शासनाने हा विचार केलाच असेल ना. मग त्याबाबत आपण भगिनी आहात, मला असं वाटतं की महिलांच्या हातामध्ये पैसा आला म्हणजे ती सक्षम आहे असं म्हणणं खरं तर चुकीचं आहे. आमच्या गावची ती धारणाच नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या गावातली महिला सक्षम यासाठी आहे की ती नवऱ्याशिवाय याचा अर्थ असा नाही की बाबा नवरा नाही, परंतु नवरा इथं नसताना सक्षमपणे ती घर चालवते. आमच्यासाठी प्राऊड फील आहे. दुसरी गोष्ट मॅडम सांगतो, ऐका ना, ऐका. माझ्या गावामध्ये आत्ताही एकूण 132 युनिट आहेत की ज्या ठिकाणी शेळी मेंढी पालनाचे युनिट हे फक्त महिला चालवतात. मग तेच सांगतो तुम्हाला, मीच तेच सांगतोय. माझ्या इथल्या जवळपास 10.5 लाख रुपयाचं एक युनिट लोणची पापडचं महिला चालवते. माझ्या इथल्या डाळीचा एक प्रोजेक्ट आहे तीही महिलाच चालवते. हे सोडून आमच्या इथले 2 मोठे मॉल आहेत. भले जरी त्यांचे घरातली लोक मदत करत असतील परंतु सक्षमपणे चालवणार ह्या आमच्या भगिनी आहेत. हे आमचं सक्षमीकरणच आहे. हाताला कामाचं ज्या बाबतीत म्हणताय ना, भले 2,000 असू देत किंवा 10,000 असू देत, अशा कमवणाऱ्या 2,000 महिला आहेत गावामध्ये. तुम्ही जे योजनांच्या संदर्भात म्हणताय ह्या बऱ्याच योजना तर घेतलेल्याच आहेत. त्याबाबत मला वाटतंय महिला सक्षमीकरणाकरता ज्या आपल्या बचत गटाची जी सगळ्या योजना राबवल्या जाते त्याच्यामध्ये रांजणीमधल्या महिलांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. त्याचबरोबर आज कवठे महांकाळमधल्या तालुक्यामधलं मोठं गाव रांजणी असं ओळखलं जातं. अगदी मोठी बाजारपेठ. या मोठ्या बाजारपेठेत महिला ज्या बाहेरून येणाऱ्या महिला आहेत त्यांना लघु शंका काय असेल त्यावेळेस शौचालय वगैरे आपल्या ग्रामपंचायतीकडून काय बांधण्यात आले का? 2 ठिकाणी त्याचं प्रयोजन आहे. का बांधलेलं आहे प्रयोजन म्हणजे आत्ता सध्या आहे हे सांगतो मी तुम्हाला. तुम्ही बघितलं असेल तर आपल्या जो गावचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी एक संडासचं युनिट आहे त्या ठिकाणी, आणि ज्या ठिकाणी महिला सगळ्या एकत्र येतात म्हणजे गावाला जाण्यासाठी असतील, बससाठी असतील, त्या ठिकाणी अशा 2 ठिकाणी ह्या गोष्टी आहेत. आणि हे पूर्वपार चालत आलेलं आहे. हे कोणी करतंय काय करतंय ह्याच्यापेक्षा ह्या महत्त्वाच्या आहेत की म्हणजे खाली आल्यानंतर पेटेमध्ये आल्यानंतर ह्या गोष्टीसाठी आहे. महिलांच्या संदर्भात प्रत्येक गोष्ट आदरानं कशी करता येईल ते बघितलं जातं. गेले 5 वर्ष झालं सत्ता जी ग्रामपंचायतीवरती आहे त्या सत्ताधाऱ्यांनी अद्याप गावामध्ये काय काय कामं केली याचा काय आढावा द्याल का? आता खरं सांगायचं म्हणजे या ग्रामपंचायतमध्ये मीही सत्ताधाऱ्यामध्ये ह्या कालावधी, ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 वर्ष प्रत्येकाची कोरोनामध्ये गेली. 1 वर्षाचा कालावधी सगळ्यात पहिल्यांदा आमच्या इथं ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला जे लोकनियुक्त सरपंच होते 1 वर्षाचा कालावधी, जेमतेम 1 वर्षाचा कालावधी त्यांना मिळाला. त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी गावचं नंदनवन कसं होईल म्हणजे ती व्यक्ती वेगळी होती, त्यांची लेवल वेगळी आहे, इतरांची लेवल कदाचित वेगळी असू शकते, हा भाग वेगळा आहे, परंतु त्यांनी त्यांच्या लेवलप्रमाणे जे काम केलं ते आजही दिसण्यासारखं आहे. परंतु आमच्या गावाचं दुर्दैव की ती व्यक्ती आमच्यामध्ये राहू शकली नाही आणि ते आमच्यामधून निघून गेले. त्यानंतरच्या कालामध्ये घडामोडी घडल्या आणि त्या ठिकाणी सरपंचाची निवडणूक लागली, दुसरे सरपंच त्या ठिकाणी निवडून आले, त्यानंतर कोरोनाचा कालावधी सुरू झाला आणि याच्यामध्ये म्हणावा असा विकास झाला नाही हे मान्यच करावं लागेल, त्याबद्दल दुमत नाही. पण कारणही त्याच्यासाठी भरपूर असतात, काही असतात, परंतु आता जसं आमच्या मोठ्या आता तुम्ही सांगितलं मीही सत्ताधारी अगदी साहेब एक लक्षात घ्या. मला सांगा आपल्या गावामध्ये सत्ताधारीमध्ये तुम्ही होता असं सांगताय तर तुम्ही सत्ताधारीमध्ये असताना तुम्ही गावातल्या गटर काम, रस्ता काम हे तुम्ही
का तुम्ही त्यांना बोलू शकला नाहीये? गटारीची सगळी कामं झालेली आहेत, फक्त 2 ठिकाणच्या बंदिस्त गटार फक्त राहिलेले आहेत आणि एका ठिकाणची अर्धीवट गटार, म्हणजे ही आता तुम्ही जी बघताय ना, इथली एक अर्धी गटार राहिलेली आहे आणि 2 ठिकाणच्या गटारी करायच्या राहिल्यात. एकूण गावामधले 9 रस्ते झाले वाडी वस्त्याची धरून, तर आमच्या गावाचा रस्त्याचा प्रश्न मिटू शकतो. म्हणजे तुम्ही गेल्या पंचवार्षिकमध्ये ज्या सत्ताधाऱ्यांच्या मध्ये होता ते ह्या वेळेस फुटलेला आहे? नाही नाही नाही, असं नाही, फुटलेला आहे असातला भाग नाही आहे, फुटलेलाचा विषय नाही आहे. सत्ताधारी आणि हे म्हणण्यापेक्षा गावच्या विकासासाठी समविचारी लोक एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी करतायत. याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांना आता आमच्या मोठ्या बंधूंनी सांगितलं की या ठिकाणी आपण बिनविरोधाच्या संदर्भात आपण सगळेजण चर्चा करतोय किंवा एकत्र बसतोय, तर चांगली गोष्ट आहे. आम्हाला त्याबद्दल म्हणजे उलटं आम्ही ज्या वेळेला मला बंटीनं सांगितलं की आपण हे सगळं करतोय, तर स्वागत केलं आम्ही त्या गोष्टीचं. लक्षात घ्या, गावच्या विकासासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आणि ते नक्की करू. आता तुम्ही मला सांगा, जवळजवळ वर्षानुवर्ष सैनिक भरती होते, घरटी एक माणूस सैनिक आहे असं तुम्ही म्हणालात. मग सैनिकांसाठी एखादं स्मारक उभा करणं किंवा सैनिकांसाठी एखादा नियोजन करणं असं आपण काय केलंय का? मॅडम एक सांगतो तुम्हाला, या ठिकाणी तुम्ही मगाशी आता बोलताना सांगितलं, म्हणजे तो खरं तर तो मुद्दा घ्यायला पाहिलं होता मी, परंतु तुम्ही विचारला म्हणून सांगतोय की सैनिक टाकळीला सैनिक टाकळी म्हटली जाते पण तो रांजणीला म्हटलं जात नाही. तर तुमच्या माहितीसाठी आत्ताही सांगतो, 238 काहीतरी समथिंग काहीतरी सैनिक फक्त आत्ता सैनिक टाकळीमध्ये आहेत. आणि माझ्या गावची आजची ऑन ड्युटी जी संख्या आहे ती 700+ आहे. सगळ्यात मोठी सैनिकांची संख्या तरी सैनिक रांजणी असं का नाही म्हटलं? नाही, आता एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या शासनाच्या स्तरावरती गोष्टी होतात. आज तुम्ही पुढे पाठवाल काय? 100% आज तुम्ही आमचे व्हॉट्सअप ग्रुप आता इथं उभारणाऱ्या सैनिक स्मारक तरी उभा करू शकत होता. सैनिक स्मारकाच्या संदर्भात इथल्या सर्व माजी सैनिकांनी एकत्रित येऊन सैनिक संघटना काढलेली आहे, त्याच्यामार्फत पाठपुरावा चालू आहे. त्याची फाईलही तुम्हाला हवी असेल तर ती दाखवता येईल. 5 ठीक आहे, आम्ही नंतर तुमच्याकडे येतो. आता आम्ही दुसऱ्याकडे जातोय. खरोखर सर, आता आम्हाला सांगा की गावचा विकास कशा पद्धतीने झाला यावर काय माहिती? एक न्यूट्रल माइंड ठेवून मी बोलतोय, कारण मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, कुठल्या पक्षाचा नेता नाही. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही स्वतः प्राध्यापक म्हणून गेली 35 वर्ष मी सेवा करतोय. या गावचा नागरिक आहे आणि मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की गेल्या 10 वर्षात गाव 20 वर्ष पाठीमागे गेलेलं आहे. गेल्या 10 वर्षात हे गाव 20 वर्ष पाठीमागे गेलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला कम्पॅरेटिव्हली आम्ही बघतो इतर गावं, ज्यावेळेला आम्ही पाहतो त्या गावाच्या तुलनेत या गावामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्णपणे अनुभवल्या तर सगळ्या गोष्टी इथून मिळतील तुम्हाला. त्यामध्ये लष्कराच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये गाव अग्रेसर आहे. शिक्षकांच्या बाबतीत तुम्ही बघायला गेलात तर जवळजवळ 100-200च्या वर शिक्षकांची संख्या यामध्ये इथं आहे. आजी सैनिकांच्यामध्ये हायर लेवलला काम करणारे माजी सैनिक इथं आहेत. हायस्ट पोस्टला काम करणारे सगळे आहेत. डॉक्टरांची संख्या यामध्ये आहे. गाव पूर्णपणे सुशिक्षित आहे, कल्चर्ड आहे. गावामध्ये स्पोर्ट्स फॅसिलिटी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत इथं. परंतु 20 वर्ष का पाठीमागे गेलं याचं कारण असं आहे की जे कामं गावाच्या विकासासाठी करणं आवश्यक आहे, इतर गावांची जे विकास होत आहे तो पाहून तरी किमान आपल्या गावात विकास करावा असं सत्ताधाऱ्यांना वाटलं नाही. त्यामध्ये कोणाचं वैयक्तिक नाव आम्ही घेणार नाही, परंतु खरोखरच गाव पाठीमागे गेलेलं आहे. आणि या निवडणुकीच्या उद्देशानं एवढंच बोलू इच्छितो आहे की जुन्या लोकांनी आता थांबावं, त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत त्यांना असावं. जुन्या लोकांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असावं आणि नवीन जे होतकरू आहेत, जे सुशिक्षित आहेत, ज्यांना विकासाची दृष्टी आहे, जे खऱ्या अर्थानं ज्यांचं एक निस्वार्थी भावनेनं ज्यांना सेवा करायची इच्छा आहे, त्या इच्छा त्या मारून ते थांबलेले आहेत. त्यांनी आपल्या इच्छांवर पांघरून घालून ते थांबलेले आहेत. आम्ही थोड्याच वेळात तुमच्याकडे येतोय. आता आम्ही आमचेच बंधू आहेत यांच्याकडे आलेलो आहे. तुम्ही गेल्या वेळेस सत्ताधारीमध्ये होता, त्यावरून आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे की काही सत्ताधाऱ्यांच्यावर एवढा रोष होतो, याच्या पाठीमागचं कारण काय? बरोबर आहे, इलेक्शन लागलं की उभा राहणाऱ्याची संख्या भरपूर आहे, पण ज्यावेळेस निवडणूक संपते त्यानंतर ती निवडून गेलेल्या लोकांची जबाबदारी गावाकडे बघण्याची कुटुंबाप्रमाणे असणं गरजेचं आहे. पण अंतर्गत युग आणि हेवेदावे जे निवडून गेलेल्यांच्या लोकांमध्ये निर्माण होतात त्याचा डायरेक्टली परिणाम गावाच्या विकास कामावर होतो आहे. आणि नंतर इलेक्शन लागतं कोणतं तर, आणि त्या ठिकाणी आपण परत एकत्र येतो. हेच एकत्र येणं ज्यावेळी निवडून गेल्यानंतर जर केलं असतं तर गावाचा निश्चितपणे विकास झाला असता. अंतर्गत हेवेदाव्यामुळं एखाद्या कामाला खो घालणं किंवा जो वेळ द्यायला पाहिजे गावासाठी ते वेळ न देणं, सध्याची स्थिती अशी आहे की ग्रामपंचायतीमध्ये जी काम करणारी माणसं आहेत
त्यांनी पार्ट टाईम जॉब म्हणून आता हे सेवा बजावायची नाही, त्याला पूर्ण टाईम जॉब म्हणून करावं लागतं आहे. कारण असं ऑनलाईनची आता यंत्रणा आहे सध्या. आणि ग्रामपंचायतमध्ये कामगार किती? कामगार आता सध्या आमच्याकडं परमनंट आहेत 4, एकूण 6 कामगार आहेत. त्यांची सॅलरी माहिती आहे का सर आपल्याला? सॅलरीचा प्रश्न सांगतो. सॅलरी रेग्युलर मिळते. शासन जे परमनंट कर्मचारी आहेत त्यांना 50% शासन देते, 50% ग्रामपंचायत देते ग्रामनिधीच्या माध्यमातून. पण शासनाने एक 2 वर्षापूर्वी असा जार काढला की सैनिकांना घरपट्टीची माफीचा. तो ॲक्च्युली माफी देत असताना असा कोणत्याही शासन स्तरावरती आर्थिक तरतूद त्या निधीची ग्रामपंचायतकडे वर करायची झाली नाही. आणि त्यामुळं ग्रामपंचायतकडे जो ग्रामनिधी येणार आहे घरपट्टीच्या माध्यमातून तो गेले 2 वर्ष ग्रामपंचायतकडे आला नाही. त्यामुळे 14 ते 15 लाख रुपये थकबाकीमध्ये गेले. सध्या ग्रामपंचायतचा साधारणतः 11% वसूल आहे. आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देताना मधल्या कालावधीमध्ये अडचण निर्माण होत गेली. जसं गोळा होईल त्या पद्धतीनं कर्मचाऱ्याला पगार देत गेलो. कर्मचाऱ्यांचा काही वेळा पगार तटलाही. पण याला कारणही तसंच आहे. जे निवडून गेलेले लोक आहेत ह्यांनी ग्रामपंचायतचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं होतं. जर ग्रामपंचायतचं आर्थिक उत्पन्न वाढलं असतं तर निश्चितपणे कर्मचाऱ्याचे पगार आणि विकास काम हे चांगल्या प्रकारे झालं. 100% आम्ही दुसऱ्यांदा येऊ तुमच्याकडे. आता आम्हाला एक विचारायचं आहे की एक चेहरा लपतोय पाठीमागं, या चेहऱ्याच्या पाठीमागचं रहस्य नेमकं काय आहे? सर मला सांगा, आपल्या गावामध्ये गटार नाही आहेत, यावर काय सांगाल? सर गटर आहेत नाही, आम्हाला तर सध्या इथं दिसत नाही. नाही, अंडर पाईपलाईन अंतर्गत पाईपलाईन केलेल्या आहेत. बरोबर. काकांचं म्हणणं काय आहे? काका काय म्हणतात, जी बाजारपेठेत अतिक्रमण आहे गावात गाव मोठा आहे पण बी असायचं. आता जाग्या पुढं पेटला घर बांधली तिथे गेली बाजार भरणा पेटला ही पण जायचं गावात आपलं. त्यांना विचारायच नाही का पण त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, अतिक्रमण बाजारपेठेत जे अतिक्रमण झालंय ते काढलं पाहिजे असं त्या काकांचं म्हणणं आहे. आता तुमची जर सत्ता आली तर तुम्ही ते कराल का? बघा नाही 100% काढलं जाईल. पण सगळ्यांनी जे माजी सैनिकांचा गट आहे त्या गटानं समोर आलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून सहकार्य. माझे सैनिक ज्या ग्रामस्थांच्या समस्या आहेत या समस्याला आपल्याला 100% जर आमची सत्ता आली तर आम्ही 100% सगळ्यांच्या विचारानं पेट्रोल मोरा जागा नाही पेटला त्यासाठी सगळ्या गावानं त्याच्या पुढे घर बांधली गेली त्यांच्या पाच जागा हे पहा, मी एवढं मोठं तालुक्या प्लेसमध्ये जे गाव आहे आपलं रांजणी, या गावामध्ये 5 ते मी 7 पंचवार्षिकच्या इलेक्शनमध्ये भाग घेतो. आणि मला ज्यावेळी वाटलं त्यावेळी मी बिनविरोध करण्याचा प्रस्ताव या सगळ्या आमच्या लोकांच्या समोर ठेवला की त्यामुळे बाबा आपल्याला काय करता येईल. बिनविरोध जर केलं तर आपल्याला कोणत्या प्रकारे आपल्याला गावचा विकास करता येईल या दृष्टीने वाटचाल करून तो बिनविरोधसुद्धा करण्याचा प्रयत्न केला. थोडंफार काय झालं असेल पण ज्यावेळी आपण मला वाटतं ग्रामपंचायतच्या यामध्ये आपण जातो की नवनिर्वाचित सदस्य म्हणून किंवा सरपंच किंवा कोणी त्या ठिकाणी गेल्यानंतर आपणाला काहीतरी करायचं आहे या दृष्टिकोनातून केलं तरच ते सत्य होतं. त्याच्यानंतर आपणाला फॉर एक्झाम्पल दिली जातात. पेरे पाटलांचं गाव बघा, पोपट पवारांचं गाव बघा. त्यासाठी तसं बोलून होत नाही ना, प्रत्यक्षात कार्यान्वित व्हायला पाहिजे. दुसरं सांगतो तुम्हाला आणखी आम्ही येतोय दुसऱ्यांदा तुमच्याकडे. सर आम्हाला एक सांगा की अतिक्रमण आहे असं त्या आजोबांनी सांगितलं, याच्यावर काय बोला? हो, अतिक्रमण आहे, काढले पाहिजेत. अतिक्रमण झालेले आहेत, काढले पाहिजेत. मला आता दुसरी गोष्ट, त्यांचं जे अतिक्रमण आहे कुठे गर्दी झाल्या कुठल्या बाजारपेठेत काय झालंय हे येत्या पुढील काळात होणारच आहे. 100% होणार आहे. सत्ता आल्याच्या नंतर ते घडणारच आहे. सत्ताने आमचं तर मत आहे की बिनविरोध गाव करावं. मागचं काढत बसण्यापेक्षा पुढे आपल्याला काहीतरी चांगलं करायचं तर कुठं तर थांबलं पाहिजे सगळ्यांनी मिळून. ठीक आहे, आम्ही दुसऱ्यांदा येतो तुमच्याकडे. आता मला एक सांगा साहेब की मार्गदर्शक जे म्हणणं आहे की आता तुम्ही अतिक्रमणाच्या बाबतीत तुम्ही आता विषय घेतला सर. जी आर आहे शासनाचे की 2019 नंतर जे अतिक्रमण झालेत ते तिथल्या ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येतात. त्याला कुठलंही शासन स्तरावर नाही जबाबदार. त्याला जबाबदार इथले जे कोणी ॲक्टिंग सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत त्यांच्या अखत्यारीत येते. 19च्या आधीच जे पूर्वीचे आहेत त्याला PWD किंवा पंचायत समिती यांच्या तहसीलदार यांच्या अखत्यारीत ते काढू शकतात. कारण 19 नंतर जे काही अतिक्रमण झालेत त्याला सर्व जबाबदार ग्रामपंचायत आणि तिथले ग्रामसेवक आहेत. खरोखर गावामध्ये शेतकऱ्यांना काय अडचण येत्या ते शेतकऱ्याचा लेबल लावून शेतकरी संघटना आपल्यापाशी आलेली आहे, यांच्याकडे आपण जाणार आहोत. दादा, गावामध्ये शेतकऱ्यांचे किंवा महिलांचे काय अडचणी आहेत? रांजणी ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या संदर्भात आज या ठिकाणी हे जे हे चाललं आहे त्यामध्ये खरं तर ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत मला तरी असं रांजणीचा सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून असं वाटतं आहे
की खरोखर ह्या शेतकऱ्यांना या गावातल्या ह्याच्याकडं कोणाचंही लक्ष नाही आहे. कारण मी आता सांगतो आता सत्ताधाऱ्यांच्या मी बाजून आहे. तर आता सगळ्या महाराष्ट्रात शेतीसाठी 8 तास लाईट मिळते आणि फक्त रांजणी गावाला 4 तास लाईट दिली जाते. ती सुद्धा व्यवस्थित येत नाही. ह्यामध्ये सत्ताधारी असणारे आमचे सरपंच असो किंवा बाकीचे सदस्य असो, एक किशोर पाटील सोडले कुणीतरी, ह्या आंदोलन आम्ही भरपूर ठिकाणी आंदोलन केली. त्यामध्ये अगदी मोजक्या ठिकाणी ते उपस्थित राहिले, पण त्याचा कधीही निर्णय झाला नाही. हा प्रश्न अगदी आमदारापर्यंत खासदारापर्यंत गेला. आमदारांनी खासदारांनी पाठपुरावा करून सुद्धा परत आता शेतीसाठी आम्हाला फक्त 4 तास वीज मिळते. त्याचप्रमाणे आता ऊसतोड चालू झाली गावामध्ये. ऊसतोड कामगार, ऊसतोडीचे ते वाहनवाले सर्वांच्याकडनं शेतकऱ्यांची अशा प्रकारे लुबाडणूक चालू आहे की अगदी त्यांना तुमच्याकडून ऊसतोडी मुकादम काय पैसे हायर करतात का? मुकादम अगदी ड्रायव्हरसाठी 500 रुपयाची एंट्री, ऊस तोडणीसाठी 100 रुपये, आम्हाला लांब पडते सांगलीपासून म्हणून 50 रुपये एक्स्ट्रा घेणं, असे हे जे सगळे प्रश्न चालले आहेत, ह्या प्रश्नावर एकही गावातला प्रतिनिधी आवाज उठवण्याच्या तयारीत नाही आहे आणि कोणाची मानसिकता नाही. यामध्ये पूर्णतः शेतकरी भरडला जात आहे. आम्ही थोड्याच वेळात तुमच्याकडे येतोय. दादा, मला याच्यावर मला उत्तर हवं आहे तुमच्याकडून. शेतकऱ्यांना त्रास होतोय, शेतकऱ्यांना ऊसतोड मजूर आहेत, त्यांच्याकडून जास्त पैसे घेतले जातात शेतकऱ्याकडून. तर या शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष आता इथं थांबलेले त्यांनी सांगितलेलं आहे, यावर तुम्ही काय सांगाल? तुम्ही त्यांची बाईट पूर्ण ऐकली असेल तर त्यांनी बोलताना पहिल्या 1 मिनिटामध्ये माझं नाव घेतलं. कारण ज्या वेळेला शेतकरी आणि शेतकरी हिता म्हणूनच तुमच्याकडे नाही, मी तेच सांगतो तुम्हाला. शेतकऱ्याच्या हिताचा प्रश्न ज्या वेळेला असेल त्यावेळेला आम्ही अग्रभागी असतो. आता होतं कसं की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आंदोलनही होतातच. यासाठी मला वाटतं की परवासुद्धा आम्ही जाऊन MSCBच्या अधिकाऱ्यांना धारेवरती धरून तिथं थांबून त्याच्या मुंडक्यावरती बसून सगळं करून घ्यायचा प्रयत्न केला. परंतु शासन स्तरावरती ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी काही होत नाही. हे शासन हलायला तयार नाही आहे. खासदार यांच्यापर्यंत गेला होता 100 वेळेला आम्ही. आणि तुम्हाला हे सगळेच सांगतील, शेतकरी सांगतील. परवाची गोष्ट आहे, परवा दिवशी संध्याकाळी सुद्धा आम्ही इथं ट्रॅक्टर अडवली, त्यावेळेला शेतकऱ्यांच्याकडून 600 रुपये घेतले जातात हे मान्य करतायत. परंतु आज होतं कसं की शेतकऱ्याला त्याचा नाशवंत माल जो असतो तो घालवायचा आहे म्हणून तो करतो. आमची विनंती आहे प्रत्येक वेळेला शेतकऱ्याला की तुम्ही संघटित व्हा, त्याशिवाय हा प्रश्न थांबणार नाही आहे आणि आम्ही नेहमी त्यांच्यासोबत राहू, त्याबद्दल काही शंका नाही. शासन दरबारी असेल किंवा आमच्यासोबत त्यांच्यासोबत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्या वेळेला या गावामध्ये छावणी काढायची होती त्यावेळेला या शेतकरी संघटनेने गावातल्या जवळपास 150 बैलगाड्या घेऊन मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात मोठं आंदोलन केलं होतं आणि तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांना आत जाता येत नव्हतं आणि बाहेर येता येत नव्हतं, अशी अवस्था करून ठेवली. त्यावेळेला त्या आंदोलनात सुद्धा आम्ही अग्रभागी थांबलो होतो. गावातला प्रत्येक माणूस त्यासाठी झटला. गावच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला आम्ही त्यांच्या सोबत असू, यात काही शंका नाही. आपण दिलेल्या माहितीविषयी धन्यवाद. आता आम्ही तुमच्याकडे बोलतोय साहेब की ग्रामपंचायतीचं आता इलेक्शन जे लागलेलं आहे, उद्या 28 तारखेपासून अर्ज भरणी आहे. यावर आता उद्या आपले जे कार्यकर्ते सदस्य आहेत ते अग्रेसर आहेत का, जाणार का अर्ज भरण्यासाठी? 100% जाणार. जे इच्छुक आहेत ते जाणार. अर्ज भरायला जे इच्छुक आहेत भरतील, काय ज्यांना वाटतं इच्छा ते भरणार की अर्ज भरणार. आणि ते बिनविरोध करण्यापेक्षा एक निवडणूक होणं गरजेचं आहे. याच्या अगोदर पण बिनविरोधचा प्रयत्न झालेला आहे, पण ते बिनविरोध काय फायद्याच नसतात. उद्या मला वाटत नाही की उद्या कोण जातील. म्हणजे माझी एक आशा आहे, म्हणजे मी ज्या लोकांना भेटलो की कसं असतं, परत असं कोणी म्हणूच नाही की बाबांनो आम्हाला वेळ दिला नव्हता किंवा आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं. मला परत एकदा म्हणजे एक लक्षात ठेवा, इथं राजकारण गट तट हा विषय नाही आहे. बंटी भोसले किंवा विकास भोसले काय म्हणतोय म्हणून मी विरोध करावा हे म्हणणं पण चुकीचं आहे. म्हणजे एक नावं पर्टिक्युलर यासाठी घेतोय की हा विचार पुढं आला म्हणून किंवा त्यांच्याकडून बोललं. मी त्यांना ॲश्युरन्स देतो की उद्याच्याला कुठला अर्ज किमान मी तरी भरणार नाही हे 100%. उद्याचा दिवस त्यांच्यासाठी फ्री असेल, लक्षात घ्या. गावच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी घडत असतील तर अग्रभागी राहून या गोष्टी करू. तुम्हाला परत एकदा सांगतो, म्हणजे आमचे आता ज्येष्ठ यांनी पण सांगितलं मगाशी चव्हाण दादानी की बाबांनो दाजीनी की पाठीमागच्या वेळेला मी तो प्रयत्न केला होता, परंतु कोणाला तरी बाजूला काढण्याकरता म्हणून न करता म्हणून आम्ही सगळ्यांनी पाठीमाग घेतलं. बिनविरोधची प्रक्रिया या राजनीतीमध्ये घडलेली आहे, त्याची पुनरावृत्ती व्हायला काही हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी अजून तुम्हाला ठामपणे सांगतो की उद्याचा दिवस कोणीही जाणार नाही. माझं आव्हान आहे, म्हणजे हा तुमच्याबद्दलचा माझा आक्षेप नाहीये, भरावं सगळ्यांनी, पण उद्याच्या दिवशी कोणी जाऊ नये असं माझं म्हणणं आहे. माझं हे म्हणणं आहे की उद्याचा दिवस तरी सगळ्यांनी थांबावं.
ज्यावेळी आपल्या ग्रामपंचायतची इलेक्शन लागते आणि जे जे इच्छुक असतात त्या सर्वांना अर्ज दाखल करू द्या. दाखल केल्यानंतर कळेल की मला त्या बाबा ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे आणि निस्वार्थीपणाने सेवा करायची आहे. त्यावेळी हा आपला विचार प्रस्थापित केला जाईल की बाबांनो आपण असं केलं तर की असं होऊ शकतं की बाबांनो कोणत्याही प्रकारचा इतर लोकांना त्रास न देता ऐका जसा पाठीमागे ज्यावेळी वाद नाही आहे तो पाठीमागे राबवलेला एक प्लॅन होता, तो प्रस्ताव होता की जे इच्छुक तरी कोण आहेत म्हणजे तिथं सेवा जाईल करायला कोण मागतोय तो मी काहीच वेळ देत नाही मला जायचं आहे तिथं शक्य होईल का? जर हे संपूर्ण जण गेल्यानंतर आपल्या सगळ्या गावाला सांगता येईल की बाबा या माणसांना तिथं जायचं आहे, याच्या बाबतीत काय करायचं आहे अर्ज भरल्यानंतर कळेल ना. उगीच आता म्हटलं तर 100% विरोध करतील. आम्ही तुमच्याकडे येतोय. आता मला सांगा की गावामध्ये जे काय बोलतात त्याच्यावर काय सांगाल तुम्ही? त्यांचं मत रास्त आहे. जर सर्वांचा उद्देश गावाचा विकास होणे हा असेल तर बिनविरोधसाठी प्रयत्न करायला काय हरकत नाही. पण बिनविरोध करत असताना जे आपण उमेदवार देणार आहे त्यांना गावासाठी देण्यासाठी वेळ किती आहे याचा अभ्यास झाला पाहिजे. तो किती सुशिक्षित आहे. सर बोलले मला की इलेक्शन व्हावं, तुम्ही म्हणता बिनविरोध नाही. बिनविरोध अहो का प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकते. जेवढे व्यक्ती आहेत तेवढे विचार असू शकतात. पण माझं मत आहे समजा निवडणुकीनं गावामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि संघर्षानंतर काय 1-2 वर्षाचा कालावधी हा एकामेकाला विरोध करण्यामध्ये जातो आणि गावाचं नुकसान होतं. त्यापेक्षा बिनविरोध निवडणूक झाली तर सर्व एका विचारानं सर्वांचा जर उद्देश गावाचा विकास करणं असेल तर एका विचाराने एकत्र आलं तर नक्की आपण गावाचा चांगला विकास करू शकू. त्यामध्ये बरोबर आहे. हे रांजणी सैनिकाचं गाव आहे पण रांजणीमध्ये सैनिकाचं अद्याप आम्हाला आलोय असं स्मारक दिसलेलं नाही. यावर काय सांगाल? नक्की ते यावेळेस आम्ही 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तशा पद्धतीचं जे त्यांना जागा द्यायची आहे स्मारकासाठी त्याचं बरोबर आहे. त्यांना जे जागा द्यायची आहे त्या जागेचे परवा सर्कलच्या मार्फत चौकशी झालेली आहे, त्याची एक सुनावणी झालेली आहे आणि ते जागेची जी मागणी केलेली होती त्या जागेचा गट क्रमांक चुकल्यामुळं त्यांना योग्य त्या गटाचा नंबर घालून तसा प्रस्ताव मागितलेला होता. त्यावेळेस ते ग्रामपंचायतकडून पाठवण्यात आलेला आहे आणि यावेळेस मात्र सैनिकांचे जे स्मारक होणार आहे त्या स्मारकासाठी नक्की जागा ती मिळेल. कारण त्याचा प्रस्ताव आता तहसीलदार कलेक्टर ऑफिसमध्ये अंतिम टप्प्यावर आलेला आहे. ते सुरुवातीला गट क्रमांक चुकल्यामुळं ते प्रकरण पेंडिंगला पडलेलं होतं. ओके सर, आपण दिलेल्या माहितीविषयी मला एक सांगा. हॅलो सर, मला माहिती नाही काय यांना प्रस्ताव घेऊन एक सांगा. त्यांचं म्हणणं ऐकायचं काय म्हणते एक सांगा की आता तुम्ही ग्रामपंचायत रणधुमाळीमध्ये आहात आणि तुम्ही आता रेसला आहात तर तुम्ही ही सत्ता तुमच्या ताब्यात आल्याच्या नंतर तुम्ही आपल्या आपलं सैनिकाचं स्मारक इथं बनवाल काय? 100%. ह्याच्या आधी सुद्धा इथं सुखदेव साहेब बसलेत, यांना मी घेऊन स्वतः खासदार साहेबांना घेऊन कलेक्टर ऑफिसला घेऊन त्यांनी दिल्लीची अपॉइंटमेंट सुद्धा आम्हाला दिली संरक्षण मंत्र्याची की आपल्या सैनिकांसाठी स्मारक बनवण्यासाठी आम्ही इथं प्रस्ताव तयार केला. वेळ त्यावेळेला काय आतापर्यंत जे सत्तेवर होते ह्यांनी हे का केलं नाही ते आता तो त्यांचा प्रश्न. आम्ही सत्तेत नसताना सुद्धा आम्ही प्रयत्न केला. आम्ही सत्ताना एक सामान्य नागरिक गावचा एक नागरिक ह्या हेतून आम्ही प्रयत्न केला. होय, अभिमानच खासदारांना सांगितलं होतं, खासदारांनी कलेक्टर सांगितलं होतं, कलेक्टरनी प्रस्ताव दिला संरक्षण मंत्र्याची आम्ही त्याला अपॉइंटमेंट घेतली. दिलेल्या माहितीविषयी आम्ही धन्यवाद. सर, मला एक सांगा आतापर्यंत स्मारक का बनलेलं नाहीये? निष्क्रियपणाच म्हणावं लागेल. म्हणजे सत्ताधाऱ्यांचा निष्काळजीपणा नाही, सगळ्यांचाच. ज्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे त्यांनी पण करायला पाहिजे होता आणि ज्या लोकांनी त्याच्यात इंटरेस्ट होता त्यांनी पण पुढे पाठपुरावा नक्की कोणी करायला पाहिजे होता? सगळ्यांनी ज्यांची मागणी आहे त्यांनी करायला पाहिजे होता. म्हणजे सैनिकांचं गाव म्हणून आपलं कर्तव्य काय नाही? 100% मॅडम तुमचं म्हणणं तुम्ही मला पाठपुरावा केला की नाही केला? नाही, आम्ही करण्यापेक्षा माझी सैनिक इथं संघटना. त्याचबरोबर आता आपण यांच्याकडे जाऊ, पाठपुरावा केला की नाही केला? आता या ठिकाणी सुखदरे साहेब आहेत की जे हे जे स्मारक होणार आहे याच्यासाठी पुढाकार घेतलेली ती व्यक्ती आहे. त्यांना तुम्ही विचारू शकता की त्यांना जागा देण्यापासून आणि प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेला आपण त्यासाठी झटलेलो आहोत, पाठपुरावा केलेला आहे. त्यांची फाईल बनवण्यापासूनचं काम मी स्वतः केलं आहे. मी स्वतः सैनिक नाही आहे किंवा माजी सैनिक नाही आहे, परंतु या गावातल्या सैनिकांच्या प्रती असणारं प्रेम हे कुठं ना कुठं आपल्याला दाखवता आलं पाहिजे. ह्याकरता ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत म्हणण्यापेक्षा त्यांच्या पुढं एक पाऊल असू. या गावामध्ये माजी सैनिकांच्यासाठीचं योग्य वॉर मेमोरियल हे नक्की होणार, ह्या काही शंका नाही.
सुखदारे साहेबांची बाईट घ्या, म्हणजे ते सांगतील की मदत केली. माजी सैनिकांच्या वतीनं माजी सैनिकांसाठी स्मारक व्हावं यासाठी ज्यांनी आटोकाट प्रयत्न केले, अगदी तळमळीनं प्रयत्न केले, त्यांना आता आपण भेटणार आहोत. आपलं नाव सांगा. माझं नाव गणपती सुखदारे. हां, तुम्ही जे काही आतापर्यंत प्रयत्न केले त्याबद्दल थोडक्यात आढावा द्या. आम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे आम्ही संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या अनुषंगानं आम्हाला सैनिकांचं स्मारक बनवायचं होतं. तर त्यासाठी खरं म्हणजे सैनिकांचं स्मारक फक्त सैनिकांनी इंटरेस्ट घेऊन चालणार नाही. त्यासाठी गावचे पुढारी सगळे कुठल्याही पक्षाचे असू द्या, फक्त सगळ्यांनी मिळून ते केलं पाहिजे आणि त्याला हातभार लावला पाहिजे. नाहीतर फक्त सैनिकांनीच करावं म्हणून त्यांनी जर सोडून दिलं तर ते होणारच नाही. मग ग्रामपंचायत का सत्ताधारी नाही, सत्ताधारी म्हणजे सत्ताधारी असोत किंवा सत्ताधारी नसोत, सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. सर्व गावकऱ्यांनी गावाच्या विकासासाठी ते केलंच पाहिजे. धन्यवाद. ग्रामपंचायत माझी रेल्वेसाठी ग्रामपंचायतीनं रेल्वे थांब्यासाठी एक अर्ज केला होता रेल्वे ह्याला. तर ती फक्त रेल्वे थांबा आपल्या तर प्रत्येक रेल्वे गाडी थांबावी एवढीच तुमच्या माध्यमातून मागणी आहे. कारण काय आमच्या इथं येणारी नाही सगळ्या सुपरफास्ट ज्या रेल्वे आणि त्या थांबत होत्या. कवटेमंकाळ स्टेशन जे नाव आहे हे ऍक्च्युली कवटेमंकाळपासून हे 11 किलोमीटर रेल्वे स्टेशन आहे. आमच्या गावापासून 2 किलोमीटर रेल्वे स्टेशन आहे. आपल्या हद्दीत आहे. पूर्वीच्या इंग्रज काळात त्याला कवटेमंकाळ नाव पडलं होतं, कारण रेल्वे स्टेशन अजूनही हद्दीत आहे. काय झालंय त्याचं, कवटेमंकाळ तालुक्यामध्ये विमानतळ होणार होतं, यावर काय याच्यावरती तर कुठं आम्हाला कल्पना नाही, चर्चा नाही. आमची ड्रायपोर्ट हा राजनीसाठी विषय आहे. कारण आम्ही सांगत होतो की रेल्वे सर काय सांगायला काय रेल्वेचं सांगतो की आपल्याकडं रिझर्वेशन काउंटर होतं. कोरोनाच्या कालावधीमध्ये रिझर्वेशन काउंटर बंद केले. बऱ्यापैकी आमच्याकडचे सैनिक आहेत, त्यांना वॉरंट वगैरे तोडण्यासाठी मग ते रिझर्वेशन काउंटर बंद झाल्यामुळं मिरजेला जावं लागतं आणि ते किंवा सांगोल्याला जावं लागतं. आणि तसं बघायला गेलं तर रिझर्वेशन काउंटरचं अर्निंग रांजणीला चांगलं होतं, पण गेल्या 2 वर्षापासून ते रिझर्वेशन काउंटर बंद आहे. ते रिझर्वेशन काउंटर सुरू झालं पाहिजे. इथून जे जाणारा सैनिक आहे त्याला विनाकारण हेलपाटा या लांब गावामध्ये घालावा लागतो. दुसरी गोष्ट, ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्याला या ठिकाणी 2 मिनिटाचा जर थांबा दिला तर आपल्या गावातून जातो याचं एक ते समाधान होईल. यासाठी थोडासा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तशा प्रकारचं मागं सर्व सर्व ग्रामपंचायत परिसरातले मिळून एक निवेदनही पाठवण्यात आलेलं आहे. रेल्वे राज्यमंत्री असतील किंवा सोलापूर डिव्हिजनला तसं निवेदनही पाठवण्यात आलेलं आहे. रांजणी या गावी आपण आलो आहोत. ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी अंतर्गत आपण इथल्या विरोधकांकडून समस्या यासोबतच माजी सैनिकांच्याही समस्या जाणून घेतल्या होत्या. काही प्रश्नोत्तरांचाही कार्यक्रम झाला, मात्र त्यावेळेस सरपंच उपलब्ध नव्हते. मात्र आता माजी सरपंच म्हणायला हरकत नाही, आपल्याकडे सरपंच उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण या प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत आणि त्यासोबतच माजी सैनिकांच्या समस्या कितपत सोडवल्या याबाबतही खुलासा घेणार आहोत. आता जे विरोधकांनी आम्हाला सांगितलं की इथं म्हणावा तसा विकास झाला नाही, तर आपलं याबाबत मत काय? विकास हा भरपूर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ग्रामपंचायतीची इमारत नव्हती, ती ग्रामपंचायती इमारत बांधली, अभ्यासिकाची इमारत बांधली, त्याच्यानंतर अंतर्गत पाईपलाईन केलेले आहेत, त्याच्यानंतर राष्ट्रीय पेयजल योजनेतनं 4 कोटीचं काम मंजूर करून आणलेलं आहे. सार्वजनिक शौचालयांचा इथं अभाव दिसतो, याबाबत आपलं मत काय? सार्वजनिक शौचालय 4 ठिकाणी आहेत आणि मुतारी पण आहेत. या सार्वजनिक शौचालय त्याचा मेंटेनन्स वगैरे आम्ही करून नवीन शौचालयसुद्धा बांधलेली आहेत. याला पाण्याची उपलब्धता कमी आहे असं आम्हाला ऐकायला मिळते. पाण्याची उपलब्धता वरती टाकी आहे, त्याचा पाण्याचं कनेक्शन त्याला जोडलेलं आहे. 20 वर्ष झालं जी निवडणूक झाली आहे, या 10 वर्षात 20 वर्ष गाव मागे गेला असं सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे. याबाबत सामान्य नागरिकांचं मत असू शकणार नाही, काही विरोधकांचं मत असू सामान्यच नागरिक होते. निवडणुकीमध्ये बोलण्याचा स्टंट असतो मॅडम. सामान्य नागरिकांपर्यंत तुम्ही जेव्हा पोचाल त्यावेळी तुम्हाला त्याचे अनुभव येईल. माजी सैनिक तर सामान्य नागरिक आहेत. माजी सैनिकांचाही हा प्रश्न आहे की सैनिक टाकळीच्या कम्पॅरेटिव्हली पाहिलं तर रांजणी गावचे घरटी जेवढे सैनिक भरती होतात त्यांची संख्या जास्त आहे. मात्र या गावाला ना सैनिक रांजणी म्हटलं जातं, ना या गावात कोणतंही स्मारक माजी सैनिकांसाठी उभं केलंय, ना माजी सैनिकांसाठी एखादं वाचनालय उभं करण्यात आलं नाहीये. याबाबत आपलं मत काय? आता माजी सैनिकांचं गाव आहे हे मान्य आहे. आजी सैनिक आहेत, माजी सैनिक आहेत. त्या गावाच्या विकासासाठी आम्ही जे प्रयत्न केलेले आहेत
प्रत्येकाच्या 10 वर्षापूर्वी शासनानं स्मारकाचे प्रत्येक गावामध्ये स्मारक बांधलेली आहेत, पण स्मारकाची अवस्था बघून शासनानंच हा निर्णय बंद केलेला असल्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये निधी आलेला नाही त्या पद्धतीचा. मग यासाठी आपण पाठपुरावा केला नाहीत का? निश्चित पाठपुरावा केला. ग्रामविकास मंत्र्यांच्याकडे जाऊन आम्ही पाठपुरावा केला. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये जाऊन राष्ट्रीय आपले संरक्षण मंत्र्यांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे की सैनिकांचं गाव आहे, सैनिकांच्या गावासाठी आम्हाला काही निधी द्या भरीव. त्याचाही प्रस्ताव आम्ही राजनाथ सिंग साहेबांच्याकडे दिला. आत्ताच आम्ही चहा प्यायला गेलो होतो. समोरच आम्हाला कचरा आणि एक विहीर दिसली, जी पडकी विहीर आहे. ती विहीर आहे का त्यात पाणी आहे हे सुद्धा कळत नाही, कारण इतका कचरा त्याच्यावर आहे. मग त्याची योजना आपण नाही का केली का? कारण कोणी अनोळखी व्यक्ती जर आला, रात्री अंधारात जर त्या गाडी घेऊन तो तिथं घुसला तर त्याचे अपघात होण्याचं प्रमाण जास्त आहे. याबाबत आपल्याला काय वाटतं? तिथं 50 ते 55 जण मालक आहेत त्या जागेची. ती जागा खाजगी आहे, त्यामुळं आम्हाला ग्रामपंचायतीला तिथं काहीच करता येत नाही. गावाच्या नावासाठी मी ते बघाल तर बाहेरच्या आम्ही जर आलो पण तरी दिसताना ते योग्य दिसत नाही सर. 50 ते 55 लोकांच्या नावावर असल्यामुळं ते वादाचीच जागा आहे. मग तुम्ही काही प्रयत्न केलात का? आम्ही प्रयत्न बऱ्याच वेळा केला, पण आम्हाला त्याच्यामध्ये कसं आहे की आत्ता जी जागा आपण बघतोय तो एक खड्डा राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी हे या वर्षी पडणाऱ्या पावसामुळे झालेले साठलेलं पाणी आहे. अदरवाईज तो बऱ्यापैकी मुजवत आणलेली नाही मुजवत आणलेला खड्डा झालेला आहे आणि गावाच्या दृष्टिकोनातून मुजवणं, परंतु एवढा मोठा निधी कोणीही गोळा करू शकत नाही. त्याच्यामध्ये सगळ्यांचे हे वेधावे, ह्या सगळ्या गोष्टी हे करून त्याच्यावरती निश्चित एकदा व्यवस्थित झालं की ते दिसायला चांगलं दिसेल. सामान्य नागरिकांच्या डोळ्यांनी पाहिलं तर तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या स्वतःच्या मतांनी सांगा की खरोखरच या गावामध्ये विकास झालेला आहे? 2017 साली पहिली निवडणूक झाली, लोकनियुक्त सरपंच. माझे थोरले बंधू विजय कुलकर्णी सरपंच म्हणून प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून आले आणि 7 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये ते वारले. वारल्यानंतर परत एक 6-8 महिने आमचे करोना, वारल्यानंतर परत निवडणूक लागली. निवडणुकीच्या कालावधीत 8-9 महिने गेले. परत मी सरपंच लोकनियुक्त म्हणून निवडून आलो. त्याच्यानंतर करोना 2020 आणि 21ला 2000 करोना आला. करोनामुळे काही काम करता आलेलं नाही. पण 2 वर्ष ते करोनात गेली, राहिलेली 2 वर्ष आपण काय केलं? 2 वर्षामध्ये अंतर्गत गटार पूर्ण केल्यात. अर्ध्या गावातल्या जवळजवळ 50% पाईपलाईन पूर्ण झालेली आहेत. म्हणजे पिण्याच्या पाण्याचे जे अंतर्गत पाईपलाईन आहे ती 50% पूर्ण झालेली आहे आणि राष्ट्रीय पेयजल योजनेतनं 4 कोटीची योजना आम्ही मंजूर करून आणली. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की गावचा तुम्हाला हवा तसा विकास झालेला आहे? हवा तसा विकास करत असताना विकास निधी हा 15 वित्त आयोग 14 वित्त आयोग शासनाच्या धोरणाप्रमाणे येतो. दलित वस्तीमध्ये बालसुधार केंद्र, त्याच्यानंतर तुम्हाला आरोग्यासाठी, कुटुंब कल्याणासाठी हा निधी 100%तले बायप्रकेशन करून येतो आणि तो निधी आम्हाला तिथंच वापरायला लागतो की गावाच्या विकासासाठी असा सेपरेट निधी येत नाही. बरं, सदरची जी निवडणूक होणार आहे ही बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे असं अनेकांनी आम्हाला सांगितलं, तर काही जण म्हणाले की नाही आम्हाला ही निवडणूक लढवायचीच आहे. तर याबाबत आपलं काय मत आहे? चांगलं आहे ना, उत्तम आहे. जर बिनविरोध होत असेल तर आम्ही त्याला सक्रिय पाठिंबा देऊ आणि बिनविरोध होत असेल तर आम्ही त्यात सहभागी होऊ. नाही, पण काही जण म्हणले की आम्ही विरोधक म्हणतायत की निवडणुकी लागलीच पाहिजे या करायचं, काय म्हणतात? आता विरोधक म्हणतायत तर मग आता आम्ही प्रत्येकाचं मत आहे. तुम्ही रिंगणात याल काय? रिंगणात आहेच ना, आमचं पॅनेल आहेच. मग येणाऱ्या काळात आपण राहिलेला विकास 100% पूर्ण करण्याची ग्वाही द्याल का? 100% पूर्ण करण्याची ग्वाही देतो. आणि माजी सैनिकांसाठी प्रयत्न? निश्चित माजी सैनिकांसाठी निश्चित प्रयत्न करू. माजी सैनिकांसाठी आम्ही ग्रामपंचायतीचा ठराव करून जवळजवळ 5 ते 6 एकर जमीन दिलेली आहे. आज आपण रांजणी या गावी आलो होतो इथल्या ग्रामपंचायतीचा आढावा घेण्यासाठी. जे सरपंच होते त्यांच्याकडून मत जाणून घेतले, विरोधकही उपस्थित होते, त्यासोबतच नागरिक देखील होते आणि विशेष म्हणायचं तर या रांजणी गावचे माजी सैनिक देखील उपलब्ध होते. त्यांची मागणी आपण ऐकली. या सर्व गोष्टीवरून काही जणांनी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचं बोललं, तर काही जणांनी विरोधच करण्याचा प्रयत्न इथं आहे असं म्हटलं गेले. एकूणच इथली ग्रामपंचायत शक्य किंवा अशक्य या शक्यतेवरच अवलंबून आहे.